नमस्कार मित्रांनो, वन क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मला काल 5-6 मुलांचा ग्रुप भेटायला आला होता आणि आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत होतो किंवा बोलत होतो. मित्रांनो, त्यांच्याशी बोलताना मला त्यांच्या काही प्रॉब्लेम जे आहे ते मला थोडेसे जाणवले. काही मुलांचा प्रॉब्लेम असा होता की सर 2-3 अटेम्प्ट झालेत, सर प्रिलिम्स क्लिअर होत नाहीये. काही मुलांचा प्रॉब्लेम असा होता की सर आमचा जो स्कोर आहे प्रिलिमचा तो स्टक होतोय. काही मुलांचा प्रॉब्लेम असा होता की सर खूप चांगला अभ्यास झालाय, सगळं झालंय, पण पेपरमध्ये मार्क येत नाही. काही मुलांचा असा इश्यू होता की सर आम्ही अभ्यासाला सुरुवात करतोय, 2 दिवस अभ्यास चांगला होतो, पण तिसऱ्या दिवशी परत जैसे थे अभ्यासामध्ये मन लागत नाहीये. किंवा काही मुलांचा असा इश्यू होता की सर खूप टेन्शन आलंय, फर्स्ट अटेम्प्ट आहे, डिस्क्रिप्टिव्हचा पहिला अटेम्प्ट आहे, आम्ही पास होऊ का. काही मुलांचं असं टेन्शन होतं की सर आता ऑब्जेक्टिव्ह जी आहे ती निघून गेली आहे, आता ही हा प्रवास कसा चालू करायचा. इव्हन काही मुलं अशी होती की त्यांनी फॉरेस्टच्या ऑप्शनलचा त्यांचा अभ्यास खूप चांगला झालाय, डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास खूप चांगला झालाय, पण एमपीएससीच्या प्रिलिमची जी परीक्षा आहे त्याची थोडीशी त्यांना भीती वाटते. आणि मग मित्रांनो, मला एक थोडासा असा अंदाज आला की मुलं खूप घाबरलेली आहेत, मुलांच्या मनात खूप प्रश्न आहेत आणि ह्याच प्रश्नांवर आपण एक व्हिडिओ बनवावा. मित्रांनो, पहिली गोष्ट मनातून ही काढून टाका की एमपीएससीची परीक्षा, ही प्रिलिमची जी परीक्षा आहे ती खूप अवघड आहे. मित्रांनो, मनातली ही पहिली गोष्ट काढून टाका. मित्रांनो, एमपीएससीची प्रिलिम जी आहे ते कुणीही पास होऊ शकतं, तुम्हीही पास होऊ शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, एमपीएससीच्या प्रिलिम्सला काही मुलांचं असं म्हणणं होतं की सर मागच्या वेळेस कट ऑफ हा 117 पेक्षा जास्त लागला, आता खूप भीती वाटते, 117 पेक्षा जास्त मार्क कसे आणायचे. मित्रांनो, घाबरू नका. मागच्या वर्षीचा प्रिलिमचा पेपर हा कंपॅरेटिव्हली थोडासा सोपा होता. याचा अर्थ असा नाही की या वर्षीचा पेपर ही सोपाच येईल. कदाचित असंही होऊ शकतं की ह्या वर्षीचा पेपर कदाचित जास्त अवघड येऊ शकतो, कट ऑफ कमी येऊ शकतो. पण मित्रांनो, हे सगळं होत असताना मला तुम्हाला एक ठामपूर्वक सांगायचं आहे, मी तुम्हाला खूप खूप काळजीपूर्वक सांगतोय की एमपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये 130च्या वरती मार्क आणणं हे अवघड नाहीये. म्हणजे तुम्हाला जेवढं अवघड वाटतंय तेवढं हे अवघड नाहीये. तुम्ही इझिली, तुम्ही खूप छान अभ्यास करून, तुम्ही चांगली स्ट्रॅटेजी ठरवून, तुम्ही चांगला प्लॅन ठरवून तुम्ही इझिली 130 पेक्षा जास्त मार्क एमपीएससीच्या प्रिलिम्सला आणू शकता. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही असंच सांगताय. मित्रांनो, नाही. आपल्या टीम मध्ये काही लोक अशी आहेत त्यांना कन्सिस्टंटली मागच्या 3 ते 4 प्रिलिम्स मध्ये 130 पेक्षा जास्त मार्क्स आलेले आहेत. इव्हन मी जो आहे, मी तुमच्या समोर जो उभा आहे, मी सुद्धा कन्सिस्टंटली मागच्या 5 एमपीएससीच्या मेन्स दिल्या आहेत. मी युपीएससीच्या 2 मेन्स दिल्या आहेत, मी युपीएससीचे 2 इंटरव्ह्यू क्रॅक दिलेले आहेत. सो याचा अर्थ असा की ज्या आम्ही स्ट्रॅटेजी ठरवल्या होत्या, जे आम्ही प्लॅनिंग केलेलं होतं, ते प्लॅनिंग आमच्यासाठी सक्सेसफुल झालं आहे. म्हणजे याचा अर्थ आम्हाला असं वाटतं की आपण जर व्यवस्थित प्लॅन केला, आपण जर आपल्या अभ्यासाला व्यवस्थित डिरेक्शन दिली, तर आपण 130चा जो टार्गेट आहे किंवा आपलं जे फॉरेस्टचं मेन्स द्यायचं जे आपलं टार्गेट आहे ते आपण इझिली अचीव करू शकतो. मग मित्रांनो, तुम्ही म्हणाल की नेमका प्लॅन कसा असणार आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा जो वन क्लास आहे, ह्या वन क्लासने एक एकलव्य मेंटरशिप नावाचा प्रोग्राम आणला आहे. मग ह्या प्रोग्राम मध्ये आणला असताना आम्ही तुम्हाला मेंटर करणार आहोत की आपल्याला नेमका अभ्यास कसा करायचा आहे. मग तुम्ही म्हणाल की सर एकदम सकाळपासून रात्रपर्यंत नुसता अभ्यास 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 असेल. मित्रांनो, तसं नाहीये. हा जो प्रोग्राम आहे, ही जी आपली एकलव्य मेंटरशिप बॅच आहे, याच्यामध्ये आपण फक्त 2 स्लॉट ठेवलेत. एक सकाळचा स्लॉट आणि एक संध्याकाळचा स्लॉट. एक जो स्लॉट असणार आहे तो 9 ते 12चा स्लॉट असणार आहे आणि दुसरा जो महत्वाचा जो स्लॉट असणार आहे तो आपला संध्याकाळी 5 ते 9चा स्लॉट असणार आहे. मित्रांनो, 8 ते 12 हे सगळ्यांना फिजिबल आहे. त्याचप्रमाणे आपला जे 5 ते 9 जे आहे ते सुद्धा सगळ्यांना फिजिबल आहे. मग तुम्ही म्हणाल ह्या प्लॅन मध्ये तुम्ही भरमसाठ टार्गेट ठेवले असतील. मित्रांनो, अजिबात नाही. हा जो प्रोग्राम आहे, हा जो प्रोग्राम प्लॅन केला आहे, याच्यामध्ये रिअलिस्टिक टार्गेट्स आहेत. रिअलिस्टिक टार्गेट म्हणजे काय की जो आपण 4 तासामध्ये गोष्टी करणार आहोत, त्याच्यामध्ये जे आपण काल वाचलंय त्याचे सुद्धा रिव्हिजन होणार आहे. जो आपण टॉपिक वाचणार आहोत त्याचे पीवायक्यूचे सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह आपले त्याच्यामध्ये होणार आहेत. आणि जो आपण टॉपिक त्या दिवसाला आपण असाइन केला आहे, त्याच्यामध्ये जे आपल्याला टार्गेट दिलं आहे ते सुद्धा इझिली अचीव होणार आहे. म्हणजे मित्रांनो, हा जो प्रोग्राम आहे हा रिअलिस्टिक वेचा आहे. म्हणजे पहा, हा आहे पहिला स्लॉट 8 ते 12चा.
मग इथं डेली ऍक्टिव्हिटी, आता डेली ऍक्टिव्हिटीवर मी लगेच येणार नाहीये, मी थोड्या वेळात त्या डेली ऍक्टिव्हिटीवर बोलून. दुसरा आहे आपला स्लॉट 2 5 ते 9चा आणि तिसऱ्या याच्यामध्ये चौथ्या याच्यामध्ये आपण ठेवले करंट अफेअर्स. मित्रांनो पहा, हा समजा फॉर एक आपण बघूया की पॉलिटीमध्ये पहिला आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, सराउंड फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, प्रिअम्बल आणि इलेक्शन कमिशन. आता हे इलेक्शन कमिशन थोडंसं बाजूला राहू द्या. हे जे वरचे 4 टॉपिक जे आहेत, ह्या 4 टॉपिकचं जर तुम्ही लक्ष्मीकांतचं पुस्तक जर उघडलं तर तुम्हाला असं दिसून येईल की हे जे 4 टॉपिक आहेत त्यांची हार्डली पानं जी आहेत ही 30 पेक्षा किंवा 30-35 पेक्षा जास्त नसणार आहे. मग मला सांगा मित्रांनो, 4 तासामध्ये तुमची 30 पानं वाचन होणार नाही का? 101% वाचन होणार आहे का? कारण की आपण मागचे 2-3 वर्ष हे आपल्या नजरेखालून 2-3 वेळा गेलं आहे. ठीक आहे, म्हणजे पहा, हे जे 30-35 पानांचं टार्गेट आपल्या 4 तासात अचीव्ह होणार आहे की नाही? 101% अचीव्ह होणार. आणि त्याचबरोबर आपलं PYQ क्वेश्चन जे आहेत ते सुद्धा सॉल्व्ह होणार आहे. आणि जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी आपला हा जो स्लॉट चालू करू त्याच्यामध्ये आपली रिव्हिजन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. मग दुसरा स्लॉट जो आहे तो आपला कसला आहे? सब्जेक्टचा आहे. मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की नेमकं तुम्ही हे सब्जेक्टचं डिमार्केशन कसं केलं आहे? मित्रांनो साधं आहे. आम्ही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं, त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की पॉलिटीचा सब्जेक्ट असू द्या, आपला जॉग्राफीचा सब्जेक्ट असू द्या आणि आपला दुसरा इकॉनॉमीचा सब्जेक्ट असू द्या, हे जे 3 टॉपिक जे आहेत याचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला ते तुम्हाला स्कोर देणारे सब्जेक्ट्स आहेत. आणि दुसऱ्या स्लॉटमध्ये आम्ही असे विषय ठेवले ते थोडेसे डायनामिक सब्जेक्ट्स आहेत. म्हणजे सायन्स असू द्या, हिस्ट्री असू द्या, ह्या सब्जेक्टचं कसं आहे की ह्या सब्जेक्टचा इनपुट आणि आउटपुट रेशो हा आपण ठरवू शकत नाही. पण हा जे स्लॉट 1 मधले जे सब्जेक्ट्स आहेत त्याचा आपण इनपुट आणि आउटपुट रेशो आपण ठरवू शकतो. म्हणजे कसा की जर तुम्ही एमपीएससीचे जे PYQ अनालिसिस जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की जे पॉलिटीचे जे क्वेश्चन्स आहेत, पॉलिटीचे क्वेश्चन्स हे लक्ष्मीकांतचं जे बुक आहे त्याच्या बाहेर तुम्हाला गेलेले दिसून येणार नाही. म्हणजे जेवढं तुम्ही लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे किंवा तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असाल किंवा अदर कोणाचं पुस्तक वाचत असाल, हे जर तुम्ही पॉलिटीचं पुस्तक जर तुम्ही खूप चांगलं केलं तर तुमचे 15 पैकी ऍटलिस्ट 12 प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस हे खूप जास्त होणार आहेत. इव्हन जॉग्राफीचं जर तुम्ही पाहिलं, जॉग्राफीच्या तुम्ही 11वी-12वीच्या NCERT असू द्या किंवा सौदी सरांचा सिलेक्टिव्ह पार्ट असू द्या किंवा महाराष्ट्राचा जो सिलेक्टिव्ह पार्ट जो आहे तो जर तुम्ही चांगला केला तर लक्षात ठेवा तुम्ही 15 पैकी 12 प्रश्न हे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. इव्हन इकॉनॉमी सुद्धा, इकॉनॉमीचे जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट चांगले असतील, तुमचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं अंडरस्टँडिंग, मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचं अंडरस्टँडिंग, 5 इयर प्लॅनचं अंडरस्टँडिंग किंवा स्कीम जे आहेत याचा जर तुम्हाला आवाका व्यवस्थित असेल आणि तुमचा एक जनरल अंडरस्टँडिंग, तुमचा कॉमन सेन्स जर व्यवस्थित असेल तर बिलीव्ह मी तुम्ही इकॉनॉमीच्या पेपरला सुद्धा 15 पैकी 12 क्वेश्चन तुम्ही इझिली बरोबर आणू शकता. म्हणजे हा जो स्लॉट 1 मधले जे सब्जेक्ट्स आहेत हे स्टॅटिक रिलेटेड सब्जेक्ट जास्त आहेत, त्यांचा इनपुट आउटपुट जो रेशो आहे तो बाकीच्या सब्जेक्ट पेक्षा तुम्हाला जास्त असलेला दिसून येईल. सो त्याच्यामुळं हा जो स्लॉट 1 जो डिझाईन आपण प्रोग्राम जो आपण केला आहे तो आपण खूप रिअलिस्टिक वेनी आणि प्रॅक्टिकल वेनी केलेला आहे. आणि स्लॉट 2 ची जर विचार केला तर याच्यामध्ये आपण सायन्सला टाकलंय, त्याच्यामध्ये आपण हिस्ट्रीला टाकलंय आणि अँशियंट वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ते आपण स्लॉट 2 मध्ये टाकल्यात. आता स्लॉट 2चा हा जो सब्जेक्ट आहे, स्लॉट 2 मधले जे सब्जेक्ट आहे याचा इनपुट आउटपुट रेशो कंपॅरेटिव्हली, मी कंपॅरेटिव्हली म्हणतोय, हा स्लॉट 1च्या जे सब्जेक्ट आहेत त्याच्यापेक्षा थोडासा कमी आहे. का? कारण की सायन्सच्या ज्या क्वेश्चन्स मध्ये जे विचारण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती व्हास्ट आहे, त्यांच्याकडे जो सोर्स आहे ते व्हास्ट सोर्स आहे. त्याच्यामुळे याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत ते कंपॅरेटिव्हली एक तर सगळ्यांना येतील ज्यांनी सचिन बस्के सरांचं पुस्तक व्यवस्थित थरोली केलंय, ज्यांनी सचिन बस्के सरांचं पुस्तक केलंय आणि त्या बुक मधून जर क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन सगळ्यांना बरोबर येण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण बुकच्या बाहेरचा जर क्वेश्चन आला तर खूप थोडी लोक जे असणार आहेत त्यांचा तो प्रश्न बरोबर येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये मेजॉरिटी जो लोकांचा प्रश्न चुकणार आहे तो मेजॉरिटी आपला सुद्धा चुकण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. सो अशा टाईपचा जो प्रोग्राम आहे तो आपण डिझाईन केला. मग आता तुम्ही म्हणाल की डेली ऍक्टिव्हिटी मध्ये नेमकं काय असणार आहे? मित्रांनो
जेव्हा आम्ही प्रिपरेशन करत होतो, म्हणजे आमचा ग्रुप जेव्हा आम्ही प्रिपरेशन करत होतो, तेव्हा आम्हाला असं दिसून आलं की आपण अभ्यास करताना काही टॉपिक असे आहेत की काही टॉपिक आपल्याकडून ते सुटले जात आहेत, त्यांच्याकडे आपल्याकडे ड्यू जो आपण रिस्पेक्ट म्हणतो किंवा ड्यू जे अटेन्शन आहे ते आपण त्यांच्याकडे दिलं जात नाहीये, किंवा काही टॉपिक जे आहे ते दररोज एका सिटिंग मध्ये वाचणं खूप रटाळ होतंय. सो असे टॉपिक जे आम्ही काय केले होते की ते असे टॉपिक आम्ही निवडले होते आणि ते टॉपिक आम्ही डेली बेसिसवर करायचो. मग फॉर एक्झाम्पल काय, पॉलिटीचे आर्टिकल. तुम्ही जर पॉलिटिकलचे आर्टिकल एका तासामध्ये 100 आर्टिकल जर तुम्ही पाठ करायचा प्रयत्न केला किंवा एका दिवसामध्ये तुम्ही पॉलिटिकचे आर्टिकल पाठ करण्याचा जर विचार केला, तर मला सांगा पॉलिटिकचे आर्टिकल पाठ होणार आहेत का? नाही होणार. मग आम्ही काय करायचो, चला आपण पॉलिटिकचं पुस्तक घेऊयात, मग फंडामेंटल राईटचे रिलेटेड जे आर्टिकल आहेत ते आम्ही एका दिवसामध्ये पाठ करायचो. मग मला सांगा एका दिवसामध्ये आपले 10-15 आर्टिकल पाठ होतील की नाही? 101% होणार आहे. समजा आपण असं ठरवूया की आपण एका दिवसामध्ये 20 आर्टिकल पाठ करतोय, किंवा आपण एका दिवसामध्ये प्रेसिडेंटचे आर्टिकल पाठ करतोय, मग उद्या व्हाईस प्रेसिडेंटचे आर्टिकल पाठ होतील, परवा गव्हर्नरचे आर्टिकल पाठ होतील, परवा पार्लमेंटचे आर्टिकल पाठ होतील, त्याच्यानंतर स्टेट कलेक्टरचे आर्टिकल पाठ होतील. मग बघा आपण काय केले, जे असे टॉपिक आहेत जे एका दिवशी करणं आपल्याला शक्य नाहीये, ते टॉपिक आपण काय करतोय, डेली बेसिसवर करतोय. मग ही सेम केस कशाची आहे? कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटची आहे. मग ही सेम केस कशाची आहे? समाज सुधारकांची आहे. मला सांगा एका दिवशी सगळे समाज सुधारक आपल्याला करणं शक्य आहे का? नाही. मग अशा वेळेस काय करायचं, एका दिवशी आपण एक समाज सुधारक घेऊ. म्हणजे मित्रांनो आपण काय केलंय, आपला जो लोड आहे तो आपण काय केलाय, आपण डेली बेसिसवर शिफ्ट केलाय. मग दररोज आपण एक एक गोष्ट करतोय. म्हणजे बघा दररोज जर आपण एक समाज सुधारक करत असू तर मित्रांनो पुढच्या 40 दिवसांमध्ये आपले 40 समाज सुधारक हे रेडी असणार आहेत. कळतंय तुम्हाला? आणि 40 समाज सुधारकांचा तुम्ही जर एका दिवशी अभ्यास करायला जर घेतला तर मला सांगा मित्रांनो ते किती अवघड जाईल. सगळा डेटा आपल्याला लक्षात राहणार आहे का? नाही. मग आपण उगाच म्हणतो यार एक्झाम किती अवघड आहे. मित्रांनो एक्झाम अवघड नाहीये, आपण एक्झामला अवघड बनवलंय. आपण एक्झामच्या डिमांडने अभ्यास करतो का? नाही करत. मग मित्रांनो काय इथं काय मॅटर करतो, डेली ऍक्टिव्हिटी म्हणजे कन्सिस्टन्सी. सो ही जी एक्झाम आहे हा सगळा गेम कन्सिस्टन्सीचा आहे. सो आणि आपण काय करतोय त्या कन्सिस्टन्सीवरच काम करतोय. सो अशा टाईपचा. आणि दुसरी गोष्ट करंट अफेअरचा जो स्लॉट आहे तो आपण करंट अफेअर्स आपण हे डेली बेसिसवर करणार आहोत. आपण एक चूक काय करतो, एमपीएससीचा अभ्यास करत असताना आपण काय करतो, एक्झामच्या आधी 1 महिना आपण इयर बुक घेतो, आपण पृथ्वीचं मॅगझिन घेतो आणि आपण ते 1 महिन्यामध्ये कंप्लीट करायचा प्रयत्न करतो. मग याच्यामुळे काय होतं की आपली खूप घाईघाई होते आणि जो करंटचा जो डेटा आहे तो डोक्यामध्ये व्यवस्थित फिट होत नाही. मग अशा वेळेस आपण काय करतोय की आपण डेली बेसिसवर दररोज करूया. दररोज आपण 10 पानं वाचूयात, 15 पानं वाचूयात. ते पॉसिबल आहे. करंटचं कसं आहे की करंटचं तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नाही लागत, तुम्हाला फक्त ते वाचायचं असतं, ते तुम्हाला नजरेखालून घालायचं असतं. मग ह्या डेली ऍक्टिव्हिटीमुळे काय होणार आहे की तुमचा जो करंटचा जो लोड आहे तो तुम्हाला शेवटच्या दिवसांवर येणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ते रिव्हिजन करायला खूप सोपं जाणार आहे. म्हणजे बघा मित्रांनो इथं आपण कन्सिस्टन्सीवर जास्त फोकस करतोय, नॉट दॅन द कंटेंटवर. कंटेंट महत्वाचं आहे मला मान्य आहे, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, कन्सिस्टन्सी. जर तुम्ही कन्सिस्टंट राहिला तर तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. दुसरी गोष्ट तुम्ही डेली ऍक्टिव्हिटीमध्ये ज्या गोष्टी आहेत ज्या आपण करणार आहोत त्याच्यामुळे तुमचा जो फॅक्च्युअल डेटा आहे तो सुद्धा तुमचा खूप चांगला होणार आहे. म्हणजे पहा मित्रांनो हा जो मेंटरशिपचा जो प्लॅन जो आहे याच्यामध्ये आपण कंटेंट बिल्डिंग, पीवायक्यू क्वेश्चन्स, त्याच्यानंतर डेली ऍक्टिव्हिटी म्हणजे आपला फॅक्च्युअल डेटा आणि करंट अफेअर्स ह्या सगळ्यांना आपण इन्क्लूड केला आहे. हा आपण सगळा इन्क्लुझिव्ह अप्रोच ठेवला आहे आणि ह्या इन्क्लुझिव्ह अप्रोचमुळे आपला जो कॉन्फिडन्स आहे तो आपला वाढणार आहे, आपला परफॉर्मन्स जो आहे तो आपला वाढणार आहे. ठीक आहे. सो हा आपला शॉर्ट मध्ये प्रोग्राम होता. मग याच्यामध्ये आपण पॉलिटीचं बघा. दुसरी गोष्ट ह्या प्रोग्रामची अजून एक खासियत काय माहिती मित्रांनो, आपण ठरवलंय की आपल्याला 28 तारखेला पॉलिटीचा हा पार्ट वाचायचा आहे, फिजिक्सचा आपल्याला हा पार्ट वाचायचा आहे आणि हा पार्ट वाचायचा आहे. मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की यार सर स्लॉट मध्ये काही आमचा वेळ खाली राहील. मित्रांनो पहा आपला हा जो 4 तासाचा स्लॉट आहे, समजा एखाद्या विद्यार्थ्याचं हे जे आहे हे आपण जे ठरवलेले टॉपिक्स आहेत ते समजा त्याचे 2 तासामध्ये वाचून झाले. मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की ह्या 2 तासामध्ये मी काय करू. मित्रांनो ह्या 2 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ह्या टॉपिकची रिव्हिजन करायची आहे आणि दुसरी गोष्ट त्याचे जे पीवायक्यू क्वेश्चन्स जे आहेत हे तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही वाचता पण आहात,
तुम्ही रिव्हिजन पण करता आहात आणि तुम्ही पीवायक्यू सुद्धा सॉल्व्ह करताय. याच्यामुळे तुमचा जो डेटा आहे तो डेटा तुमचा व्यवस्थित पक्का होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीमुळे तुमचा जो फॅक्च्युअल जो कंटेंट आहे, फॅक्च्युअल बेस जो आहे तो तुमचा वाढणार आहे. ठीक आहे. सो म्हणजे पहा, आपण एकदम प्रिसाइसली प्लॅन केलं आहे की आपल्याला कोणत्या दिवशी काय वाचायचं आहे, कोणता सब्जेक्ट वाचायचा आहे, हे सगळं आपण इथं काय केलं आहे, ह्या प्लॅन मध्ये आपण प्रिसाइसली इथं बसवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला काही लोकांना असं वाटेल की सर हे 4 टॉपिक खूपच जास्त होत आहेत. मित्रांनो, बिलीव्ह मी, जेव्हा तुम्ही हे करायला घेणार आहात तेव्हा तुम्हाला समजेल की नाही, आपण खूप कम्फर्टेबली हे जे सगळे टॉपिक आहेत या टॉपिकला आपण ड्यू रिस्पेक्ट ह्या जो आपला टाइम आहे त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये एक्स ऍग्रिगेशन अजिबात नाहीये. खूप रिअलिस्टिक वेने 4 तासामध्ये याचं चांगलं याचं क्वालिटी रिडिंग होईल, याची क्वालिटी पण एक क्वेश्चन सॉल्व्ह होईल, अशा टाईपने हा प्रोग्राम जो आहे तो आम्ही डिझाईन केलेला आहे. ठीक आहे. हे फक्त पॉलिटिक्स आहे का? नाही मित्रांनो. आपल्या एमपीएससीच्या प्रिलिम्सला ज्या ज्या सब्जेक्ट्सवर क्वेश्चन विचारले जातात त्या सगळ्या सब्जेक्टला आपण काय केलं आहे, तर व्यवस्थितपणे प्लॅन केला आहे. डेली आपल्याला कोणत्या दिवशी आपल्याला कोणता सब्जेक्ट वाचायचा आहे हे आपण इथं व्यवस्थितपणे दिलेलं आहे. मग मित्रांनो म्हणाल की सर एवढं कसं काय आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड एका डिरेक्शनने जावं लागेल? मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर आपल्याला एक्झाम क्लिअर करायची असेल तर आपल्याला डेडिकेटेडली गोष्टी फॉलो कराव्याच लागणार आहेत. मग तुम्ही म्हणाल की सर हे आम्ही आमच्या इंडिव्हिज्युअल बेसिसवर करू. ठीक आहे, करा, काही इश्यू नाही. पण मित्रांनो, जेव्हा आपण कुणाला तरी अकाउंटेबल असतो तेव्हा त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण खूप चांगलं डेडिकेटेडली वेनी करत असतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही हा प्लॅन तुम्ही स्वतः कराल, पण मित्रांनो जेव्हा आपण ग्रुप ऍक्टिव्हिटीमध्ये असतो तेव्हा आपल्याला एक थोडंसं पियर प्रेशर असतं. पियर प्रेशर म्हणजे का? अरे हा माझा मित्र करतोय, माझ्या लायब्ररी मधला मुलगा हा सगळा प्लॅन फॉलो करतोय. त्याच्यामुळे काय होतं की आपण तो सुद्धा प्लॅन फॉलो करतो. ठीक आहे मित्रांनो, इथं मी कॉम्पिटिशन शब्द वापरणार नाहीये, कारण की माझ्यासाठी माझा जर तुम्ही विचार कराल तर कॉम्पिटिशन हा शब्द थोडासा मी निगेटिव्ह वेनी घेतो. पण मित्रांनो, जर तुमच्या ग्रुपमध्ये जर हेल्दी एन्व्हायरमेंट जर असेल तर तुम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खूप पॉझिटिव्ह वेनी एक्झिक्यूट करून तुम्ही तुमचा जो स्कोर आहे तो तुम्ही इथं इन्क्रीज करू शकता. ठीक आहे. सो हे सगळ्या सब्जेक्टचा जो आहे आपण डेली बेसिसचा जो प्लॅन आहे तो आपण ह्या प्रोग्राम मध्ये बनवलेला आहे. मित्रांनो, दुसरी गोष्ट, हा जो आपला प्लॅन आहे हा अराउंड आपला कधी संपतोय? 9 सप्टेंबरच्या अराउंड जो आहे तो आपल्या सब्जेक्टचं वगैरे जे सगळं प्लॅनिंग आहे ते आपलं संपतंय. म्हणजे अराउंड आपण काय करतोय, अराउंड आपल्या 40 to 45 डेज मध्ये आपला हा जो प्लॅन आहे हा आपला बऱ्यापैकी संपतोय. मित्रांनो, याच्यानंतर सुद्धा आपल्याकडे एक्झामचा जो डी डे आणि आपला जो लास्ट डे आहे याच्यामध्ये अराउंड 20 डेजचा आपल्याला इथं काय दिसतोय, गॅप दिसतोय. म्हणजे अराउंड 3 वीक्स जो आहे तो आपल्याला नंतर मिळणार आहे. आणि ह्या 3 वीक्स मध्ये मित्रांनो मला अशी गॅरंटी आहे तुमच्या 3 ते 4 रिव्हिजन ह्या 3 वीक्स मध्ये तुमच्या पडणार आहेत. का? कारण की जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासामध्ये सुद्धा आपल्या रिव्हिजनचा सुद्धा टाइम तिथे इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या अभ्यासात सुद्धा रिव्हिजन होतीये, आपले संडेला सुद्धा रिव्हिजन होणार आहे. आणि दुसरी गोष्ट बोनस काय असणार आहे की आपली हा प्रोग्राम संपल्यानंतर सुद्धा आपल्या जे 3 वीक्स राहणार आहेत त्या 3 वीक्स मध्ये सुद्धा आपली खूप चांगली रिव्हिजन होणार आहे. मित्रांनो, मग मला सांगा, जर तुम्ही एक्झामचं प्रिपरेशन करताय आणि तुमचा एक्झामचा प्रिपरेशनच्या आधी तुम्हाला असं दिसतंय की माझा हा जो सगळा प्रिलिमचा जो आवाका आहे त्याची माझी मिनिमम 3 ते 4 वेळा रिव्हिजन झाली आहे, माझे पीवायक्यू खूप चांगले झालेत, माझे क्वेश्चन सॉल्व्हिंगची टेक्निक जी आहे ती खूप चांगली बिल्ड झाली, हे जर सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या माइंडमध्ये असेल तर मला सांगा मित्रांनो, तुमचा 130 प्लस जे टार्गेट आहे, तुमचं एक्झाम क्लिअर करण्याचं जे टार्गेट आहे ते त्याच्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकतं का? तर मित्रांनो, ऍब्सोल्युटली नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पहा, आपण अजून काय केलं आहे, डेली इव्हॅल्युएशन शीट जी आहे ती आपण इथं बनवली आहे. मग ह्या डेली इव्हॅल्युएशन शीट मध्ये आपण काय करतोय की स्लॉट 1 मधला जो कंटेंटचा स्टडी जो आहे तो आपला झालाय की नाही, जर झाला असेल तर आपल्याला काय करायचं, इथं टिक करायचं. आपले पीवायक्यू सॉल्व्ह झाले आहेत की नाही ते टिक करायचंय. म्हणजे पहा मित्रांनो, इथं आपण काय करतोय, तुमची अकाउंटेबिलिटी किंवा आपली स्वतःची अकाउंटेबिलिटी ऍश्युअर करण्यासाठी आपण इथं काय करतोय, डेली इव्हॅल्युएशन शीट सुद्धा देतोय. ठीक आहे. आणि मग ही डेली इव्हॅल्युएशन शीट जी आहे, जेव्हा आपला प्रोग्राम संपणार आहे तेव्हा ह्या सगळ्या ज्या ब्लँक स्पेसेस आहेत त्या सगळ्यांवर आपलं काय असणार आहे, करेक्टचं साइन असणार आहे. ठीक आहे. सो आपण काय करतोय की शेवटच्या दिवसापर्यंत जेव्हा आपला प्रोग्राम संपणार आहे तेव्हापर्यंत आपण ही सगळी शीट आपण काय करणार आहोत,
भरणार आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये ओव्हरऑल इव्हॅल्युएशन शीट सुद्धा देतोय. मग ओव्हरऑल इव्हॅल्युएशन शीट मध्ये आपण काय करतोय की आपला जो सब्जेक्ट आहे, पॉलिटी असू द्या, इकॉनॉमी असू द्या, जॉग्राफी असू द्या, एन्व्हायरमेंट असू द्या, फिजिक्स असू द्या, केमिस्ट्री, बायो, तुमचं अँशियंट हिस्ट्री, मिडिवल, मॉडर्न आणि महाराष्ट्र हिस्ट्री, ह्या सगळ्यांचं आपलं पीवायक्यू झालंय की नाही, आपलं रिडिंग झालंय की नाही, आपले पीवायक्यू सॉल्व्ह झालेत की नाही, फर्स्ट रिव्हिजन सेकंड रिव्हिजन झाली की नाही, ह्या सगळ्याचा सुद्धा इथं आपण काय करतो, इथं अकाउंटेबिलिटी अश्योर करण्याचा आपण प्रयत्न करतो. मित्रांनो हा आहे आपला शॉर्ट मधला प्लॅन. मित्रांनो एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, काय, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. त्याच्यामुळे मित्रांनो कोणती पण आपलं जे एम आहे ते जर आपल्याला अचीव्ह करायचं असेल तर आपलं प्लॅनिंग जे आहे ते खूप तगडं असलं पाहिजे. आणि जर आपलं प्लॅनिंग तगडं असलं तर आपण काय करतो, एक्झिक्युशन सुद्धा आपण तेवढ्याच ताकदीने करतो. तो मित्रांनो इथं प्लॅनिंगवर सुद्धा आपण भर दिला आहे, इथं आपण एक्झिक्युशनवर पण सुद्धा भर दिलाय आणि इथं आपण कन्सिस्टन्सीवर पण सुद्धा भर दिलेला आहे. मित्रांनो जर तुम्ही हा प्लॅन कन्सिस्टंट वेनी, ऑनेस्ट वेनी जर तुम्ही फॉलो केला, बिलीव्ह मी यू विल स्कोर मिनिमम 140 मार्क्स. इथं मी 130 दिलंय, पण बिलीव्ह मी यू विल स्कोर मिनिमम 140 मार्क्स. आणि मित्रांनो हे आम्ही केलंय कारण की का, माझा मेन्सचा स्कोर असू द्या, माझा युपीएससीच्या प्रिलिम्स असू द्या, माझ्या युपीएससीची मेन्स असू द्या किंवा माझा युपीएससी इंटरव्ह्यू असू द्या, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही हे प्लॅनिंग, हे एक्झिक्युशन आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तिथपर्यंत जाऊ शकलो आहोत. ठीक आहे. तुम्ही म्हणाल मग सर तुमचा रिझल्ट कसा नाही आला. मित्रांनो रिझल्ट इज नॉट अ मॅटर. मला काय वाटतं की प्रोसेस जी आहे ही प्रोसेस खूप जास्त मॅटर करते. जर तुमची प्रोसेस ही व्यवस्थित असेल, तुमचा एक ना एक दिवस हा रिझल्ट 100% येणार आहे. सो व्हॉट मॅटर्स इज द मोस्ट, द प्रोसेस इज मॅटर्स द मोस्ट. सो मित्रांनो हा झाला आपला ओव्हरऑल प्लॅनचा ओव्हरलुक. तर मित्रांनो आपला एक थोडक्यात आपला जो एकलव्य जो मेंटरशिपचा प्रोग्राम जो आहे त्याच्यामध्ये नेमकं आपलं काय असणार आहे किंवा आपण काय देणार आहोत किंवा आपण नेमकं त्याचे फीचर्स काय असणार आहे हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. ठीक आहे, 1 मिनिट. हा पहा, आपल्या प्रोग्रामचं नाव आहे एकलव्य मेंटरशिप प्रिलिम्स मेंटरशिप प्रोग्राम. हा कोण कंडक्ट करतंय, वन क्लास जी टीम आहे, वन क्लासची टीम काय करते, हा प्रोग्राम कंडक्ट करते. याच्यामध्ये काय आपलं बघा, टार्गेट मी 130+ ठेवलंय, पण मित्रांनो माझी 100% गॅरंटी आहे जर तुम्ही हा प्लॅन व्यवस्थितपणे एक्झिक्यूट जर केला, तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही जर याचं एक्झिक्युशन केलं तर तुम्हाला मिनिमम 140 मार्क्स तुम्हाला 100% भेटणार. आता 100% मी हा शब्द थोडासा स्टार मार्क करतोय, 99 मी 90% म्हणू शकतो किंवा 99% म्हणू शकतो, पण तुम्हाला 140 मार्क हे मिळतील असं मला वाटतं. ठीक आहे. बघा फीचर्स काय आहे, 1-to-1 मेंटरशिप. मित्रांनो मेंटरशिप आणि टीचिंग ह्या दोन्ही डिफरंट गोष्टी आहेत. इथं आम्ही टीचिंग करणार आहोत का, नाही, इथं आम्ही फक्त मेंटरशिप करणार आहोत. दुसरी गोष्ट रिअलिस्टिक टार्गेट, डेली आणि वीकली टार्गेट. जे काही प्लॅन आपण केलं आहे, जे काही आपण सब्जेक्टचं डेली वाईज आपण डिस्ट्रीब्युशन केलं आहे ते रिअलिस्टिक वेनी केलं आहे. हे मी केलं, फॉलो केले, माझ्या टीममेट्सने फॉलो केले, माझ्या मित्रांनी ते फॉलो केलेलं आहे. जर आम्ही करू शकतो तर तुम्ही सुद्धा करू शकता असं मला वाटतं. त्याच्यानंतर पीवायक्यू अनालिसिस विथ लॉजिक अँड अप्रोच सगळ्यात महत्वाचं आहे. पीवायक्यू अनालिसिस जे आहे, पीवायक्यू म्हणजे 2021चा पेपर, 22चा पेपर, 23चा पेपर आणि 24चा पेपर, जे हे 4 वर्षाचे प्रिलिम्सचे जे पेपर आहेत त्या पेपरचं थरोली अनालिसिस जे आहे ते आपण ह्या प्रोग्राम मध्ये घेणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आमच्या लॉजिक्स काय आहेत, आमच्या ट्रिक्स काय आहेत, जर आम्हाला एखादा क्वेश्चन येतच नसेल तर तो आम्ही सॉल्व्ह कसा करतो याचा सुद्धा तुम्हाला गायडन्स जो आहे तो आम्ही इथं करणार आहोत. दुसरी गोष्ट मिनिमम बुक लिस्ट विथ सेग्रिगेटेड चॅप्टर्स. याच्याबद्दल जी माहिती आहे ते तुम्हाला वैभव सर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतील. ठीक आहे. त्याच्यानंतर हायलाइटेड हॉट टॉपिक्स फ्रॉम अवर बुक्स. म्हणजे आम्ही अभ्यास करत असताना जो एखादा टॉपिक असेल तो टॉपिक आम्ही कसा वाचला, त्या टॉपिक मधले महत्वाचे पॉइंट्स कोणते आहेत, हे जे पॉइंट जे आहेत हे आम्ही तुम्हाला काय करणार आहोत ह्या प्रोग्राम मध्ये सांगणार आहोत. मग त्याच्यामध्ये आमच्या ज्या नोट्स आहेत त्याचे पिक्स असतील. नोट्स म्हणजे काय, जे बुक्सवर आम्ही जे काही खराब केलंय, बुक्सवर आम्ही काही लिहिलं आहे ते तुम्हाला आम्ही शॉर्ट मध्ये देणार आहोत. सगळ्या टॉपिकच्या नोट्स देणं इथं आम्हाला शक्य नाही. उगाच मी सांगणार नाही की तुम्हाला नोट्स देणार नाही, बाकीच्यांसारखं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की नोट्स द्या, मला शक्य नाही नोट्स देणं. मी तुम्हाला सांगतो की आम्ही इथे तुम्हाला नोट्स देणार नाही. आम्ही तुम्हाला काय देणार आहोत, आम्ही जे बुकवर काय महत्वाचं आहे ते जे आहे ते तुम्हाला आम्ही इथं सांगणार आहोत. ठीक आहे.
दुसरी गोष्ट, एक्सपिरियन्स मेंटर्स अँड टॉपर सेशन. हे पहा मित्रांनो, ह्या प्रोग्राम मध्ये ह्या टीम मध्ये जी लोक आहेत त्यांनी ऑलरेडी 3 ते 4 वेळा एमपीएससीच्या मेन्स दिल्यात, युपीएससीचे इंटरव्ह्यू दिलेत, युपीएससीच्या मेन्स या लोकांनी दिलेल्या आहेत. इव्हन आपल्या ह्या टीम मध्ये सीयूपी मधून पासआउट झालेले विद्यार्थी, सीयूपी मधून पासआउट झालेले सुद्धा मेंबर्स आहेत. सो इंटेलेक्च्युअल कॅपेबिलिटी कुणाच्याही संशय नाही. म्हणजे असं नाही की यार यांनी प्रिलिम्सच पास झाला नाही आणि हा प्रोग्राम घेतो, नाही, असं नाही. इथं जी लोक असणार आहेत त्यांनी युपीएससी इंटरव्ह्यू, युपीएससी मेन्स, एमपीएससीच्या मेन्स ह्या दिलेल्या त्यांना एक्सपिरियन्स आहे. सो अशा टाईपचा जो प्रोग्राम आहे तो आपण इथं आपण ह्या एकलव्य मेंटरशिप मध्ये घेणार आहोत. आय होप मित्रांनो तुम्हाला हा प्रोग्राम आवडला असेल, तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर इथं काय केलंय मी, इथं तुम्हाला नंबर दिसत आहेत, ह्या नंबरवर तुम्ही इथं आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. बघा हा नंबर दिसत नसेल तर तुम्हाला मी सांगतो, 9405394191 हा एक नंबर आहे आणि खालचा 9960390243 ह्या नंबरवर तुम्ही काय करू शकता, आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो भेटूयात आपल्या एकलव्य मेंटरशिप प्रोग्राम मध्ये. धन्यवाद. थँक्यू.